ॲक्च्युली मी पेंटिंग करताना म्युझिक ऐकतो मोस्टली. कसं म्हटलं तर संगीत आणि चित्रकला हे खूप जुळलेली आहे असं मला वाटते. म्हणजे संगीतकार जसं की रियाज करत असतात स्वतःचा गळा सुधारण्यासाठी किंवा त्या रागांवरती प्रभुत्व मिळवण्यासाठी, ते शिकण्यासाठी. तर तसंच आपलं काम आहे की आपण प्रामाणिकपणाने ते काम करत राहून, जसं की संगीतचं राग जसं करत असतात आपण ह्याच्यामध्ये मेडिटेशनसारखं ह्याच्यात काम करता यायला पाहिजे. तुझी फर्स्ट पेंटिंगबद्दल तुला आठवतं का? फर्स्ट पेंटिंग हे ॲक्च्युली म्हणजे लहानपणाचं म्हणतोस का? पहिली पेंटिंग असं असेल की बाबा मी काहीतरी पहिलीत आहे आणि मी आमचं जे बुक्स असायचे ना ते, मग त्याच्यातलं काहीतरी बघून रेखाटलेलं थोडंसं काहीतरी ते चित्र असेल. तुझं ते हे नव्हतं काय, डोंगर सनसेट? नाही, डोंगर सनसेट मला ते मे बी तिसरी काय चौथीला ॲड झाला. कसं होतं, आमच्या घरीचे जे बाजूचे होते ना, आणि त्यांच्या घरी म्हणजे अगोदर बघतो की आपण सगळे विष्णू, लक्ष्मी, गणपती असे सगळे फोटोज वगैरे लावायचे असायचे. मग सगळे लावायचे असायचे आणि मी बुक घेऊन जाणार, माझे नोटबुक घेऊन जाणार, मी ते फक्त ते ड्रॉइंग करत बसणार. तिथं वरती बघायचं आणि खाली ते ड्रॉइंग करत बसायचं वगैरे असं. मग काम करत करत असं जे आवड असते ना ती तीव्र झाली, मग ओढत गेली. मी काहीतरी 8वीला 9वीला होतो. मग नंतर मला कळायला लागलं की बेळगावमध्ये पण KB कुलकर्णी किंवा जॉन फर्नांडिस असे मोठे मोठे आर्टिस्ट ऑलरेडी होऊन गेलेले आहेत म्हणून. मग त्यानंतर मी थोडंसं त्यांचे बुक्स बघायला लागलो किंवा त्यांना फॉलो करून त्यांच्याबद्दल स्टडी करायला लागलो. त्यावेळी एक कलाप्रेमी म्हणून बघत होतो. शिकायचं तरी होतंच, पण टेक्निकली त्यावेळी तेवढं माहीत नव्हतं ना. मग नंतर हळूहळू काय झालं की नंतर कळायला लागलं फाईन आर्टचं पण कॉलेज असते म्हणून, आणि तिथं पेंटिंग शिकवलं जातं हे मला 9thमध्ये कळालं. मग नंतर मी 10वीचे ॲक्च्युली 10वीला चांगले मार्क्स पडलेले होते, पण मला पूर्ण फोकस होतं की बाबा केव्हा हे रिझल्ट येते, केव्हा जाऊन मी तिथे ॲडमिशन घेतो किंवा ॲज अ पेंटिंग म्हणून छान असं शिकायचं आहे माइंडमध्ये. तो
तो